श्री सत्यनारायण भगवान की जय। श्री सत्यनारायण भगवान की जय। श्री सत्यनारायण भगवान की जय। अध्याय 3 श्री गणेशाय नमः। सुत उवाच आता कथा इतिहास पुढील अनुसंधान विशेषे जेणे कृतार्थ झाला वैश्य रायाची या उपदेशे मणिपूर नगरात चंद्रचूड नामे राजा विख्यात तो मिळवून जनसमस्त सत्यनारायण पूजित असे तो रत्नपूरचा राहणारा साधू नामे वाणी थोर नौकेत भरुनी धन फार येता झाला नदी मार्गे बहुत जनांचा समुदाय तेथे पाहता झाला यथार्थ मणी धरून या मनोरथ येता झाला ते ठाई चांदवे लखलखित गहन मणी मोत्यांनी शोभायमान नृत्य वाद्य आणि गायन तेही ऐकता झाला विप्रवर करीती वेदाध्ययन ऐसे मनोरम्य स्थान पाहून हर्षयुक्त मन वैश्याचे झाले की कर्णधाराशी म्हणे वचन मी ते पाहून येतो परतन तो पर्यंत नौका येथून चालू तुम्ही न करावी त्यावेळी सेवकजन हात जोडून बोलती वचन आज्ञा तुमची प्रमाण पाहून यावे स्वामी या वैश्य नावेतून उतरून नमस्कारून या सभाजन पुसता झाला तया लागून काय येथे होत आहे सत्य बोलती वचन येथे सत्यनारायणाचे अर्चन कलियुगी ऐसा देव जाण दुसरा नाही सर्वता राजा लोकांचे हिताकरिता पूजनाची खरी प्रसिद्धता कलियुगी हा प्रकार वाढता लोक तरतील समस्त दोन घटका येथे राहून कथा ऐक परम गहन नंतर प्रसाद घेऊन जावे आपले नौकेवरी ऐसा ऐकून या साधुवानी वर बोली तया लागून कैसे पूजन करावे कोणी हे सर्व मज प्रती सांगावे सभ्य उवाच सत्यनारायणाचे पूजन फळ ब्रह्मा आणि देव सकळ सांगावया नाही प्रबळ ऐसा कलियुगी फळदाता परंतु थोडे तुझ लागून सांगतो ऐके प्रेमे करून निर्धनी होऊन धनवान अंती उत्तम सुख भोगी अपुत्री पुत्रवान होऊन अंधा येती नयन राज्य गेले तया लागून प्राप्त होय तत्काळ जी कामना करती जन तिथी देतो सत्यनारायण पूजकाचे सर्व विघ्न तत्काळ स्वयंनाशी तो साधू वाणी हे ऐकून गळ्यात अंगवस्त्र घालून सभ्यास नमस्कार करून बोलता झाला ते वेळी सत्यनारायण उवाच मजला संतती नाही जाण कृपा करून सत्यनारायण पुत्र अथवा कन्या रत्न कृपेने जे देईल पताका कांचनी करून मी पूजिन सत्यनारायण हे ऐकून समस्त जन म्हणती प्राप्त होती तुझ लागे ऐकून हे प्रतिउत्तर सत्यनारायण संतोषले त्याचे अंतर करून श्रीहरीस नमस्कार प्रसाद घेता झाला तेथून आला नावेवरी सेवकास आज्ञा करी नौका चालवावी सत्वरी घराप्रती येता झाला स्त्रियेने मंगळ वैभवे साधू ओवाळीला जीवे भावे आनंदे करून स्वभावे श्रीहरीसी भजतसे गेला कौतुके काही काळ ऋतुस्नात झाली वेल्हाळ पती संयोग करून तत्काळ गर्भधारणा करीती झाली 9 मास भरता जाण प्रसवली कन्या रत्न सौंदर्य तिचे अतिलावण्य नेत्र कमळा सारिके साधू करून मंगल स्नान केले कन्येचे मुखावलोकन ब्राह्मणांनी बंदीजन द्रव्य अपार दिदले जन्मपत्र वर्तवूनी कलावती नाम ठेवूनी ब्राह्मण आनंदे करूनी साधूस सांगते झाले कलानिधी चंद्रास म्हणत तो इचे मुखावरी वास करीत कलावती नाम ठेवीत म्हणून सर्व विप्रवर शुक्ल पक्षी कला वाढत तैसी ती थोर होत प्रौढावस्था तिस येत विवंचना करी लग्नाची गोकांचनपुर विख्यात तेथे शंखपती वाणी राहत धनिक आणि कुळवंत वर नेमिता झाला शुभदिन लग्न घटका पाहुनी कन्या अर्पिली त्या लागून अग्निदेवाचे साक्षीने लग्न करिता झाला वाद्य नृत्यादी गीत याचका बहुत द्रव्य देत सोहळा केला दिवस 7 अंधन फार दिदले जामाताशी पुत्र मानुनी घरी ठेविला तक्षण सत्यनारायणाचे अर्चन केले नाही जानपा इति श्री इतिहास समुचे सत्यनारायण कथा तृतीय अध्याय श्री सत्यनारायण भगवान की जय। श्री सत्यनारायण भगवान की जय। श्री सत्यनारायण भगवान की जय।